इचलकरंजीकर हो, मेगा प्रॉपर्टीज एक्स्पोसाठी सज्ज व्हा. भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपरचे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आणि रिअल इस्टेटमधील सुवर्ण संधी शोधण्याची सुवर्ण संधी, सर्व काही एकाच छताखाली. भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरतर्फे खास प्रॉपर्टींचं प्रदर्शन. स्थळ स्टेटस इन हॉटेल इचलकरंजी. दिनांक 22 ऑगस्ट 2026. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7. प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये: प्रीमियम फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स. एक्स्पोसाठी खास विशेष ऑफर, मर्यादित प्रवेश. प्रीमियम प्रॉपर्टीज पाहण्याची आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आमच्या तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची ही सुवर्ण संधी सोडू नका. तुमची भेट निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा. 73 53 47 94 00. मर्यादित जागा उपलब्ध आहेत. तुमची वेळ आजच निश्चित करा. श्री शिवतीर्थ परिसरात उभारण्यात येणाऱ्या PME बस स्थानकाचं नाव बदलण्याच्या कारणावरून इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर अनिल डाळे आणि विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली. अखेर दोन्हीकडील नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद संपुष्टात आणला. जागा आरक्षणाच्या विषयावरून नगररचना विभागातल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं. इचलकरंजी महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विषयपत्रिकेवरील 39 आणि ऐनवेळचे 4 अशा एकूण 43 विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या प्रारंभीच मागील सभेचं इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावर शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर खुलासा करताना महापौर उदय धातुंडे यांनी कोल्हापूरच्या खंडपीठानं ती विशेष सभा कायदेशीर असल्याचं म्हटलंय, तर विभागीय आयुक्तांकडून कोणताही निर्देश अथवा सूचना प्राप्त न झाल्यानं इतिवृत्त नियमानुसार कायम करता येत असल्याचं स्पष्ट केलं. शहरात नव्यानं होत असलेल्या बस स्थानक आणि चार्जिंग स्टेशनचं नाव बदलण्याच्या विषयाला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक याऐवजी श्री शिवतीर्थ बस स्थानक असं नाव देण्याची मागणी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, मदन कारंडे, संजय तेलनाडे, सयाजी चव्हाण, शिवाजी पाटील यांनी केली. शिवाय शहरात श्री संभाजी चौक, श्री शंभूतीर्थ चौक असं असताना पुन्हा बस स्थानकाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिल्यास नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची गफलत होण्याची शक्यता असल्यानं बस स्थानकाला श्री शिवतीर्थ बस स्थानक असंच नाव देऊन संपूर्ण परिसर शिवतीर्थमय करण्याची मागणी केली. परंतु सत्तारूढ गटानं ही मागणी अमान्य करत बस स्थानकाला छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक आणि सोलगे मळ्यातील चार्जिंग स्टेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी चार्जिंग स्टेशन असं नाव देण्याचं निश्चित केलं. हा विषय मतदानाला घेत सत्तारूढ गटानं 17 विरुद्ध 41 मतांनी हा विषय मंजूर केला. आरक्षित केलेल्या जागा भूसंपादनाच्या विषयावर दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी नगररचना विभागातल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. आरक्षणाचं प्रकरण न्यायालयात जाईपर्यंत विभाग काय करत होता, किती बाधितांना न्याय दिला असा सवाल उपस्थित करत शहराची दिवसेंदिवस वाढ होत चालली असून नागरिकांना बागबगीचा, मैदानं, शाळा यांसाठी जागा मिळत नसल्याचं स्पष्ट करत जागेचं आरक्षण वगळण्यासाठी बारनिशीपासून नगररचना विभागातल्या अधिकाऱ्यांपर्यंत एजंटांची साखळी असून यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची आरक्षित केलेली शेती कवडी मोलानं घेऊन व्यापारी भावानं विकणारी टोळीच कार्यरत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी बारनिशीमधील दोषी कर्मचाऱ्यांसह एजंटांवर कठोर कारवाई करावी, तसंच आरक्षित केलेली जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात ठोस धोरण निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. यावर महापौर उदय धातुंडे यांनी या संदर्भात लवकरच संबंधित विभागाची बैठक घेऊन योग्य ते धोरण निश्चित केलं जाईल, तसंच दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. ऐनवेळच्या विषयातील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देणं, मलाबादी चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित कायमस्वरूपी शिल्प बसवणं, नदीवेस परिसरातील जागा वैरण बाजारासाठी देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. या सभेतील विविध विषयांवर झालेल्या चर्चेत सभागृह नेते विठ्ठल चोपडे, शिक्षण सभापती विद्या साळुंखे, परिवहन सभापती अरुणा बचाटे, नगरसेविका अलका स्वामी, सुशांत कलागते, प्रदीप धोत्रे, सचिन राणे, अमरजित जाधव, अविनाश कांबळे, सयाजी चव्हाण, मारुती पाथरवट, विजया महाजन, स्वाती लोखंडे यांच्यासह नगरसेवक नगरसेविकांनी सहभाग घेतला.